लोक काय म्हणतील आज या वाक्यामुळे कित्येक मुली मन मारून जगतात. इच्छा नसतानाही त्यांना गोष्टी कराव्या लागतात. का तर लोक काय म्हणतील, अरे तुझं आयुष्य आहे, एकच आयुष्य मिळते, त्यात पण जर तू मन मारून जगते तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. आज आपले आईवडील म्हणतात, लोक बाहेर तोंड काढून देईना, दारात येऊन विचारतात की काय मेळ आहे तुमच्या मुलीच्या लग्नाचा. अरे का तुम्हा लोकांना झोप येत नाही का? ती मुलगी तुमच्या घरी येऊन राहते का? तुमच्या रोज आहे का तिचं? नाही ना. मग तुम्हाला कोणी अधिकार दिला तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा? ती आणि तिचे आईवडील पाहून घेतील. ते बरोबर म्हणतात, लोक रिकामटेकडेच असतात, त्यांना काही काम नसतं, लोकांचं बोलणं मनावर नसतं घ्यायचं. ते चांगलं झालं तरी बोलता, वाईट झालं तरी बोलता. पण ते तुमच्या घरच्यांना समजायला हवं की लोकांना कितपत एंटरटेन करणं गरजेचं आहे. आज लोक नाव ठेवताय, लोक म्हणताय म्हणून तुम्ही मुलीचं लग्न देखील लावून देताल. पण पुढे काय? जर लग्नानंतर तिच्या आयुष्यात काही चढउतार आले तर ते लोक असणार आहेत का? नाही ना. अरे तेव्हा आपल्या स्वतःच्या घरचे सुद्धा म्हणतात, आता तुझं लग्न झालंय, तुझा नवरा, तुझं सासर हेच तुझं सर्वस्व, आम्ही तरी त्यात काय बोलणार. आता परत बॅक टू पहिले पाढे 55. या सगळ्यामध्ये त्या मुलीची काय चुकी? नाही ना. भोगावं निस्तरावं कुणाला लागते तर त्या मुलीला. सो तिचं मन जपा, तिला काय वाटते, तिची काय इच्छा आहे याला प्राधान्य द्या. थँक्यू.